कोरोना लसीकरणाच्या सक्तीमुळे गुन्हेगार वाढतील अशी भीती दयावान बहुउद्देशीय सामाजिक संस्थेने व्यक्त केली आहे। कोरोना लसीकरणाच्या सक्तीमुळे गुन्हेगार वाढतील अशी भीती दयावान बहुउद्देशीय सामाजिक संस्थेने व्यक्त केली आहे। वयोवृद्ध लोकांवर उपासमारीची वेळ आली आहे। लसीच्या भीतीने सर्व नागरिकांमध्ये असंतोष वाढत आहे। यावर महाराष्ट्र शासन आणि जिल्हा प्रशासनाकडून वेळेत उपाययोजना करण्यात याव्यात, अन्यथा दुकानफोडीसह चोरीचे प्रकार वाढतील, शिक्षित लोकांपेक्षा गुन्हेगार जास्त निर्माण होतील, याचा महाराष्ट्र शासन आणि जिल्हा प्रशासनाने विचार करावा आणि सर्व नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी दयावान बहुउद्देशीय सामाजिक संस्थेने निवेदनाद्वारे केली आहे। कोरोनाच्या नावाखाली सर्व काही जिल्हा प्रशासनाने जे जनतेसाठी उपाययोजना आहेत ते सर्व काही थांबवण्याचा प्रयत्न जिल्हा प्रशासन करत आहे। यामध्ये जर लोकांना जर अन्नधान्य रेशन जर मिळत नसेल तर या ठिकाणी परिस्थिती अशी येईल की जर लोक दुकानं फोडून वस्तू चोरून नेतील आणि या ठिकाणी जेवढे शिक्षित लोक आहेत त्याच्यापेक्षा जास्त गुन्हेगार या सोलापूर शहरामध्ये येणाऱ्या 6 महिन्यामध्ये दिसतील। तर हे कुठं तर थांबवण्याचं काम जिल्हा प्रशासनाने करावं आणि जे लोकांना उपाययोजना पाहिजे त्याचा त्वरित उपाययोजना करून त्या लोकांपर्यंत अन्नधान्यच नव्हे तर जे मूलभूत गरजा आहेत ते पुरवण्याचं काम जिल्हाधिकाऱ्यांनी करावं। रेशनिंग घ्यासाठी मग काय झालं, त्याने 2 इंजेक्शन करा तेव्हा देतो म्हणजे एक केलंय, जीवाला आलं, जीवाला आलं केल्यावर मग आणि दुसरं केल्यावर मेल्यावर मला कोण बघणार, मागटल्या लोकांना असं म्हणता। मग दोन डोस घ्यायचा असं जिल्हाधिकाऱ्याचं म्हणणं आहे आणि मग मी मेले तर दुसऱ्या डोसाला आता 2 महिने झालं पडले पहिलं घेतलं तर। घरात काय नाही खायला, तुम्ही इंजेक्शन करा म्हणताना आम्ही मरून गेल्यावर काय करावं, तुम्ही मराच्या गोळ्या आणून द्या, आम्ही गोळ्या खाऊन मरतो। घरात आणत नाही, पाणी नाही, लेकरं कामाला जात नाही, काय खावावं गरिबांना। मग आम्हाला ऋषीचा माल जे नाही ते करोनाचं इंजेक्शनचं कागद आणा म्हणते। एक इंजेक्शन केलंय, जीवाला नाटोडा पडले, दुसरं इंजेक्शन केलं मेलं तर मग कोण जबाबदार आहे सांगा। मग आम्ही काय करा, का जीव देऊ का रिलीच्या आडवं पडू, काय करायचं सांगा। आता काय खावा आम्ही, आमची पिजडी लेकर कोण आम्हाला सांभाळते का, काय करायचं।